नमस्कार. लातूरचा आवाज नाही वाटत आहे. हॅलो नमस्कार. नमस्कार. छोटी शिवक नाव विजय कडसर आहे, प्रॉपर सोलापूरचं आहे. जसं तुम्ही बसला 2010 पासून पुण्यामध्ये होतो. आईवडिलांनी डिसिजन घेतला होता. गावाकडून माणूस पुण्यात जातो कशासाठी हो? पैसा आहे म्हणून राहिला येते ना. तसंच माझी परिस्थिती नसल्यामुळे आई वडिलांनी पुण्याला नेलं होतं. आणि मी असंच कॉलेज करत असताना एक पार्ट टाइम जॉबच्या शोधात असताना मला इथं आणून बसवलं होतं की पार्ट टाइम जॉब खोटं बोलून, बरोबर ना. आज सगळ्यांना काही ना काही कारण सांगून बोललं असेल. मला खोटं बोलून आणून बसवलं होतं. मित्रांनो, एक अनोळखा व्यक्ती होता. त्या व्यक्तीने सांगितलं की तुला पैसे कमवायचे तर माझ्यासोबत ये. इथं बसलो. किती सांगितलं कमीत कमी? हॅलो 500 ते कमीत कमी म्हटलं 2,10,000. लातूरच्या लोकांचे माइंड मोठं आहे, बरोबर बरोबर ना. कमीत कमी 1200 जास्ती अस. मला पटत नव्हतं मित्रांनो, पण ज्या व्यक्तीने तुम्हाला प्लॅन दिला, इर्षाद सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मला लाखोच्या भाषा कटत नव्हते. त्याचं कारण एकच आहे, घरची परिस्थिती. वडिलांनी सोलापूरमध्ये रिक्षा चालवली, काही घर चालत नव्हतं म्हणून पुण्यात जाऊन रिक्षा चालवायचे. आणि मलाही लाज वाटत होती की वयाच्या 60 वयापर्यंत वडील गाडी काम करतायत, कष्ट करतायत, बरोबर ना. मग मला वाटलं की जॉब म्हणून इथं आणून बसलं होतं. लाखाच्या गोष्टी नाही पटल्या, पण म्हटलं चला मार्केटमध्ये तर संधी नाहीये, करून तरी बघू. ह्या उद्देशाने मित्रांनो, आपण म्हणतो ना मराठी माणूस गाजराची पुंगी, नाहीतर या उद्देशाने चालू केलं मित्रांनो. कसं करायचं माहित नव्हतं. खानदानात अजून सुद्धा कोण बिझनेस नाही करत आहे. खानदानातला पहिलाच व्यक्ती आहे की आज एक कॉलेज स्टुडंट होतो मित्रांनो. माझ्याही मनात वाटलं होतं की माझं पुण्यासारख्या सिटी आहे, कोण विश्वास ठेवू का. पण लोकांचं नाही मित्रांनो, स्वतःचा डिसिजन लागतो. त्यामुळे स्वतःचा डिसिजन घेतला, त्यामुळे आज इथं आहे मित्रांनो. आज तोच तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, बरोबर ना. मी शॉर्ट मध्ये सांगतो. पास्ट माझा तुम्ही रिक्षावाल्याचा मुलगा आहे, बिझनेस माइंड नव्हता, पण या धंद्यात आलो, शिकलो, सिस्टम आणि सिनियरला सरेंडर केलं. त्यामुळं 1000-2000 कमवणारा व्यक्ती आज जर बघताय गेल्या 2020 पासून कंटिन्यू महिन्याला 1,00,000+ इन्कम आहे मित्रांनो. छोटी मोठी स्वप्न पूर्ण झाली. खाली गाडी उभी आहे, 10 लाखाची टाटा नेक्सॉन कार लॉकडाऊन मध्ये घेतली. 2 जून 2020 सोनं झालं, फॉरेन ट्रिप झाल्या, बरोबर ना. त्यामुळे फक्त डोक्यामध्ये डाऊट न घेता डिटेल घ्या. आणि ज्या व्यक्तीला तुम्ही ऐकणारच ना, त्या व्यक्तीला बघून आज आम्ही इथपर्यंत आहे. आमच्या लाईफ मध्ये जे परिवर्तन झालं त्या एका व्यक्तीमुळे झालं मित्रांनो. त्यामुळे लास्ट पर्यंत बसा, त्या व्यक्तीला ऐका. आज तुम्ही पण आमच्यासारखं या स्टेजवर येऊ शकता. तर या बिझनेस मध्ये येण्यासाठी विश ऑल द बेस्ट. आणि ज्या व्यक्तीने मला घडवलं, शिकवलं, ज्या व्यक्तीकडून आम्ही टिकलोय, अशा आजचे VIP गेस्ट डायमंड एक्झिक्युटिव्ह तात्या सर नेंगे सर वंदन करतो. विश ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.